चांदवड शहरातील नागेश्वर महादेव मंदिर परिसरात हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी 2 तरुणांविरोधात चांदवड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे। प्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी उशिरा हा प्रकार घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे चांदवड येथील महात्मा फुले नगर येथील राहणारे व्यापारी राकेश रमेश आहिरे वय वर्ष 33 यांनी चांदवड पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार यातील संशयित आरोपी समी आबिद शेख वय वर्ष 20 राहणार जुनी कोर्ट गल्ली चांदवड व साथीदार राहुल राजेश वाघ वय वर्ष 21 राहणार चंद्रेश्वर कॉलनी चांदवड यांनी आपापसात संगनमत करून नागेश्वर महादेव मंदिराच्या आवारातील परमपूज्य श्री शिवलिंग स्वामी संजीवनी समाधी समोरील हवनकुंडाजवळ असलेला बेल व शमीच्या झाडाजवळ अश्लील वर्तन करत लघवी केल्याने सदरील कृत्यामुळे धार्मिक भावनांचा अपमान झाल्याचा आरोप सदरील तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकरणी दोघेही आरोपींना चांदवड पोलिसांनी तात्काळ अटक करत त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात तात्काळ पोलिसांनी बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे। सदरील घटनेच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला असून प्रसंगी महादेव मंदिरात दुग्धाभिषेक करत मंदिर परिसर पवित्र करण्यात आला असून संदर्भात सकल हिंदू समाजाच्या वतीने चांदवड पोलिसांना निवेदन देण्यात आले असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। याबाबत उपस्थितांच्या सविस्तर प्रतिक्रिया बघूया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर। या संघटनेने चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन आपण त्या आरोपींना पकडून पोलीस स्टेशनमध्ये स्वाधीन केलेले आहे। पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई घेते। फक्त प्रशासनाला आपल्या मार्फत एकच विनंती आहे, या दोघा व्यक्तींनी किंवा यांचा अजून कोणी सांगणारा म्होरक्या यांनी आधी पण असा काही प्रकार आपल्या मंदिरांमध्ये केलाय का नाही याची शहानिशा प्रशासनामार्फत झाली पाहिजे आणि अजून चांगल्या पद्धतीने आणि कठोर कारवाई यांच्यावर झाली पाहिजे एवढी आपल्या मार्फत मी प्रशासनाला विनंती करतो। काल रात्री आपल्या शहरामध्ये जो अपप्रकार घडलेला आहे, आपल्या मंदिरामध्ये शहरातील एका प्रतिष्ठित जागी असणाऱ्या मंदिरामध्ये समाजकंटकांनी अतिशय निंदनीय अशी कृती केलेली आहे आणि ह्याच्या निषेधार्थ आज चांदवडवासियांनी भव्य दिव्य असा मोर्चा काढला आहे। दिवसभर आज कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे। प्रशासन आणि समाज बांधव सगळे या कार्यामध्ये सहभागी आहेत, सहकार्य करत आहेत। समस्त मातृशक्ती आज रणरागिणी होऊन उभी आहे, कारण संकट अगदी दाराशी येऊन उभी राहिली आहे। तर याच्या निषेधार्थ आम्ही सगळे एकजुटीने एकत्रित आहोत आणि या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत। प्रशासनाने कायद्याच्या नियमांमध्ये बसेल त्याप्रमाणे जो समोरचा आरोपी आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा करावी आणि आम्ही आज न्यायासाठी सगळ्या रणरागिणी होऊन मातृशक्ती सुद्धा इथे उभे आहोत। तर आमच्या विनंतीला मान देऊन सरकार प्रशासन सगळे आमच्यासोबत उभे असतील अशी आशा करते। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।